समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये मतदारांचा भव्य मेळावा शनिवार दिनांक 17 जानेवारी भिलवडी येथील वसंतदादा नगर येथे आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्याचे आयोजन भिलवडीचे माजी उपसरपंच मोहन नाना तावदर व सामाजिक कार्यकर्ते सनी यादव यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे। मोहन नाना तावदर हे गेल्या तब्बल 30 वर्षांपासून राजकारण आणि समाजकारणात सक्रिय असून सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढे राहिले आहेत। महापुराच्या काळात बाधित कुटुंबांना मदत, गरजूंसाठी अन्नधान्य वाटप, आरोग्य शिबिरे, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदत, रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी सातत्याने पाठपुरावा तसेच गावातील वादविवाद शांततेने सोडवण्यामध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। त्यांच्या कार्यामुळे त्यांना जनतेमध्ये विश्वासार्ह नेतृत्व म्हणून ओळखले जाते। सामाजिक कार्यकर्ते सनी यादव यांनीही युवकांना संघटित करून रक्तदान शिबिरे, स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, आपत्तीग्रस्तांना मदत, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे समाजसेवेत स्वतःला झोकून दिले आहे। युवक वर्गामध्ये त्यांचा चांगला प्रभाव असून सामाजिक बांधिलकी जपणारे नेतृत्व म्हणून ते ओळखले जातात। लोकांच्या आग्रहास्तव मोहन नाना तावदर व सनी यादव हे आगामी जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष लढवण्याच्या तयारीत आहेत। मात्र लोकमताला प्राधान्य देत अंतिम निर्णय घेण्याआधी मतदारांची भूमिका जाणून घेण्यासाठी हा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या मेळाव्यात भिलवडी गटातील सर्व गावांमधील मतदारांशी थेट संवाद साधून पक्षाचे तिकीट घ्यावे की अपक्ष उमेदवारी करावी यावर खुली चर्चा करण्यात येणार आहे। याचबरोबर परिसराचा सर्वांगीण विकास, पाणी टंचाई, रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार, युवकांचे प्रश्न, महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावरही सविस्तर विचार मंथन होणार आहे। या मेळाव्यात जिल्हा परिषद उमेदवार जाहीर होण्याचीही शक्यता आहे। याविषयी बोलताना सनी यादव म्हणाले की आमची निवडणूक ही अन्याय करणाऱ्या लोकांच्या व प्रस्थापितांच्या विरोधात आहे। सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणे व त्यांची कामे करणे हा आमचा मुख्य उद्देश आहे, असेही सनी यादव यांनी सांगितले। या ऐतिहासिक मेळाव्यास भिलवडी जिल्हा परिषद गटातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली भूमिका मांडावी असे आवाहन माजी उपसरपंच मोहन नाना तावदर व सामाजिक कार्यकर्ते सनी यादव यांनी केले आहे। शनिवारी दिनांक 17 रोजी सायंकाळी 7 वाजता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवार संदर्भात चर्चा करण्यासाठी व आमची लढाई भागातील प्रस्थापित व अन्याय करणाऱ्या विरोधात ही निवडणूक आम्ही लढवणार आहोत, यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे। 2026 जिल्हा परिषदेच्या होणाऱ्या निवडणुका 5 फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीसाठी मी व सनी यादव दोघं अपक्ष म्हणून अर्ज भरणार आहे। त्याच्या अगोदर 17 तारखेला संध्याकाळी 7 वाजता वसंतदादा नगर येथे जिल्हा परिषद गटातील 10 गावातील जिल्हा परिषद गटातील कार्यकर्त्यांना एकत्र करून कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या पक्षामध्ये तिकीट मागायचं किंवा अपक्ष राहायचं हा निर्णय सर्व कार्यकर्त्यांना विचारून घेण्याचा निर्णय झालेला आहे। उभा राहण्याचा निर्णय आम्ही 10 गावातील जनतेवर अवलंबून राहणार आहे। जी लोक आम्हाला म्हणतील त्या पद्धतीने आम्ही उमेदवारी दाखल करणार आहे, परंतु आमच्या अपक्ष उभा राहण्याची भूमिका दोघांची आहे। दोघे मिळून मी गेले 30 वर्ष भिलवडी गावामध्ये और भिलवडी जिल्हा परिषद गटात किंवा पलूस तालुक्यामध्ये सामाजिक कार्य करत असून मी गेले 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य होतो। माझी पत्नी 5 वर्ष सदस्य होती। मी डेप्युटी सरपंच भिलवडी गावचा होतो। त्या काळामध्ये 2006ला पूर आला, 2021ला आला। या पुरामध्ये मी लोकांच्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेतलेलं आहे। सानुग्रह आंदोलन असो, शासकीय आंदोलन असो, पडझड आंदोलन असो, त्यामध्ये मी शासनाच्या अधिकाऱ्यांशी संघर्ष करून गावाला मदतीचं धोरण राबवले। पूर आला 2021-19ला फार गावाचं नुकसान झालं होतं। वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संघर्ष करून गावाला अतिशय मदत मिळवून देण्याचं धोरण अवलंबलं। त्यावेळेला माझ्याबरोबर सनी यादव होते। सनी यादव मी गेले 7 ते 8 वर्ष झालं भिलवडी परिसरात सामाजिक कार्यात प्रत्येक येणाऱ्या माणसाला ग्रामपंचायत असो, पोलीस स्टेशन असो, तहसीलदार ऑफिस असो, पंचायत समिती असो, या माध्यमातून लोकांना मदत करत आलो असून आम्हाला
जनतेतनं निर्णय घेण्याची फक्त शनिवारपर्यंत आम्ही वेळ होतोय. शनिवारी आम्ही आमच्या दोघांची भूमिका शनिवारी सर्व लोकांशी चर्चा करून घेत आहे. क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.